हे अद्ययावत करणं, त्यांना अद्ययावत शस्त्रसामुग्री पुरवणं, एरोप्लेन्स पुरवणं, अनेक सामुग्री असतात बरं का. या साऱ्या अद्ययावत करणं हे मार्ग अवलंबायचे असतात राष्ट्राने, मगच राष्ट्रीय सुरक्षतेचं जतन होतं. हा धोका दूर ठेवायचा असेल, कोणता धोका? आपल्यावर होणारा हल्ला किंवा आपल्या बाबतीत सीमारेषेवर तयार होणारा धोका हा दूर ठेवायचा आहे, तर काय करावं लागेल? आपली लष्करी ताकद वाढवावी लागेल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल, आपल्याला धोक्याविषयी अंदाज बांधावे लागतील. शस्त्र निर्मितीमध्ये आणि संरक्षण दलाचं आधुनिकीकरण, अद्ययावतीकरण यावरती आपल्या राष्ट्रीय सुरक्षेचं जतन अवलंबून असतं. 2 मुद्दे झाले. तिसरा, युद्धाच्या मार्गाने संघर्ष निराकरण करणं आणि राष्ट्रीय सुरक्षेची जपणूक करणं अधिक तणावाचे आणि आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात आणणारे असते. म्हणजे युद्धानं कोणताही मुद्दा सुटत नाही. युद्धानं आजपर्यंत काही साध्य झालेलं नाही. युद्धानं ना वाद मिटत ना धोका टळत. युद्धानं उलट तेढ निर्माण होते एकमेकांच्या मनामध्ये. आणि म्हणून काय करावं लागतं? युद्धाच्या मार्गाने हे संघर्ष निराकरण न करता किंवा करायला गेला तर काय होतं माहिती आहे? आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात येते. आणि म्हणून काही राष्ट्र काय करतात माहिती आहे? अन्य राष्ट्राचा पाठिंबा मिळवून राष्ट्रीय सुरक्षतेला असणारा धोका कमी करतात. उदाहरणार्थ, आता आपण चीनच्या विरोधात आपलं सैन्य उभं केलं, जवळजवळ 60,000 सैन्य. कालची बातमी आहे, कालच्या वेळी म्हणजे कालपर्यंत 60,000 सैन्य त्या लडाखमध्ये जाऊन उभं आहे आणि त्यांचं 1,00,000 सैन्य तिथे उभं आहे. आता हे काय आहे माहिती आहे का? युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण युद्धजन्य परिस्थिती असली तरी अमेरिकेनं भारताला सपोर्ट केलेला आहे, त्यामुळे चीनवर दबाव आलेला आहे. पॅसिफिक महासागरामध्ये अमेरिकेच्या 2 बोटी युद्ध नौका येऊन थांबलेले आहेत. लगेच जपाननं भारताला पाठिंबा दिलेला आहे, रूसनं दिलेला आहे, इस्रायलनं दिलेलं आहे, ऑस्ट्रेलियानं दिलेलं आहे. अशा अनेक राष्ट्र आहेत बघा, जी आपल्याला आपल्या राष्ट्राची पॉलिसीच अशी आहे की आपल्याला बऱ्यापैकी पाठिंबा मिळतो आणि मिळालेलाही आहे. तुमच्या समोरचं हे उदाहरण आहे. अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात येऊ नये म्हणून हे युद्ध टाळलं जातं. आणि युद्ध टाळण्यासाठी काय करतात? अन्य राष्ट्राचा पाठिंबा मिळून राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये याचा प्रयत्न केला जातो. असं राष्ट्रीय सुरक्षेचं जतन केलं जातं. अशा पद्धतीने ही राष्ट्रीय सुरक्षितता प्रत्येक राष्ट्र, बरं का, ते काही फक्त आपलंच राष्ट्र असं नव्हे, प्रत्येक राष्ट्र हे जपत असतं. शस्त्र सामर्थ्याबाबत सर्व देश आहेत ना, ते समान पातळीवर नसतात. जेवढा देश छोटा ना तेवढं त्यांचं बजेटही छोटं असतं आणि त्यामुळे एवढी प्रचंड शस्त्रसामुग्री खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारी आर्थिक बाब जी आहे ती प्रत्येक राष्ट्राकडे असतेच असं नाही. आणि म्हणून या पातळीवरती म्हणजे शस्त्र सामर्थ्याच्या बाबतीमध्ये सारे देश समान असत नसतात. मग अशा परिस्थितीत जर आपणाला शस्त्र कपातीचं धोरण जागतिक पातळीवर राबवायचं झालं तर काय करावं लागेल असा जर प्रश्न मनामध्ये आला. समजा हे युद्धच टाळायचं आहे, मग उगीच चर्चा करत बसण्यापेक्षा आपण सैन्य म्हणजे आपल्याकडे हत्यारच ठेवायची नाहीत, मग कशाला युद्ध होईल? त्याला निशस्त्रीकरण म्हणतात. त्यासाठी काय करावं लागेल रे? हे कोण करणार नाही, पण हा विचार बऱ्याच वेळेला पुढे येतो जेव्हा जेव्हा युद्ध होतात. पहिलं महायुद्ध झालं, दुसऱ्या महायुद्धानंतर खास करून निशस्त्रीकरणाचा ठराव म्हणजे हा भारताला मान्य असणार. पण बाकीची राष्ट्र ती ऐकणारी नसतात ना, बाकीच्या राष्ट्रांना हा मान्य नसतो, कारण बाकीची राष्ट्र आहेत ना ती आपल्या वर्चस्वासाठी झटत असतात. आता हे तुम्हाला माहित आहे की नाही माहित नाही, लष्करी ताकद जी आहे ती लष्करी ताकद वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये अनेक राष्ट्र परस्पराशी शस्त्र स्पर्धा सुरू करतात. म्हणजे तू जास्त बनवतोस की मी जास्त बनवतो. आता शस्त्र हातात असल्यावर त्याचा वापर होणार ना, करावा लागणार कुठेतरी. आणि शस्त्रास्त्र विकणाऱ्या कंपन्या ज्या आहेत ना आणि ती राष्ट्र आहेत ना, ती 2 राष्ट्रांमध्ये भांडणं लावून युद्धजन्य परिस्थिती निर्माण करतात आणि आपला माल खपवतात. शस्त्रास्त्र निर्मिती केलेले हे जे प्रोडक्ट आहेत ते खपवले जातात. आणि मग काय होतं? शस्त्रास्त्र स्पर्धेमुळं अनेक देशामध्ये जास्त शस्त्रास्त्र वाढल्यामुळे शस्त्रास्त्र स्पर्धा निर्माण होते आणि त्यातून असुरक्षिततेची भावना प्रत्येक राष्ट्रामध्ये अधिक वाढीस लागते.
असुरक्षिततेची भावना राष्ट्रीय सुरक्षिततेला आणि शांततेला धोका निर्माण करते. हे धोके टाळण्यासाठी शस्त्र स्पर्धेचं नव्हे तर शस्त्र कपातीची गरज आहे. समजलं? म्हणजे शस्त्रच नसेल तर मग शांततेच्या मार्गाने सर्व चालेल. देशादेशामध्ये शांतता राबवणं फार महत्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय संघर्ष सुद्धा शांततेच्या आणि वाटाघाटीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न प्रत्येक राष्ट्रानं केला पाहिजे. असा अलिखित एक संस्कृती म्हणा किंवा अलिखित एक नियमच आहे. प्रत्येक राष्ट्राची ती जबाबदारी असते शांतता, आंतरराष्ट्रीय शांतता बिघाडू नये, कारण त्यामधून खूप आर्थिक आणि मनुष्यहानी होण्याची शक्यता असते. दुसऱ्या महायुद्धात जे आपण पाहिलं, अनुभवलं, ते आता पुन्हा होऊ नये अशी जगातल्या प्रत्येक देशाची ही इच्छा असते. त्यासाठी राष्ट्राराष्ट्रामधील संवाद, राष्ट्राराष्ट्रामधील देवाणघेवाण अशा गोष्टी वाढल्या पाहिजेत. व्यापार वाढला पाहिजे, एकमेकाच्या भाषा, एकमेकाची संस्कृती यांची ओळख झाली पाहिजे. मग संवाद होतात आणि मग संवाद वाढला की राष्ट्राराष्ट्रामधील हे धोका जो आहे तो कमी होतो. राष्ट्राराष्ट्रामधील जितके जास्त परस्परावलंबन असतं तितके अधिक शांतता आणि सुरक्षितता वाढते. परस्परावलंबन म्हणजे जर एक देश दुसऱ्या देशावर अवलंबून असेल तर तो भांडण कशाला करेल, युद्ध कशाला करेल. मग जसं आपण तेलासाठी पूर्ण दुसऱ्यावरती अवलंबून आहे, मग तेल पुरवणारे देश आहेत त्यांच्याशी संबंध चांगले ठेवावे लागतील तर ते तेल देतील, नाहीतर कसं चालणार देश, नाही का? देश चालणार नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढण्यात चर्चा, वाटाघाटी, वेगवेगळी माध्यमं, व्यासपीठं उपलब्ध होतात. आर्थिक नुकसानीच्या भीतीमुळं देश युद्ध करण्याचं टाळतात. म्हणजे कोणत्याही देशाला युद्ध ही परवडणारी गोष्ट नसते. आता ही जर या साऱ्या गोष्टीचा जर विचार केला ना तर आपल्याला काय संदेश मिळतो माहितीये? संदेश हा मिळतो की आपण नेहमी शांततेच्या मार्गानेच गेलं पाहिजे, तरच प्रगती संभवते, तर विकास होतो राष्ट्राचा. नाहीतर राष्ट्र तळागाळाला जातं, आर्थिकदृष्ट्या डबघाईला येतं. त्यामुळं राष्ट्राराष्ट्रामधील संवाद वाढवला पाहिजे, त्यासाठी व्यापार वाढवला पाहिजे, एकमेकाच्या संस्कृती, एकमेकाची भाषा, एकमेकाकडे कलाकार, खेळ, यातून अनेक पर्याय असतात त्याच्यासाठी. आर्थिक नुकसान आणि युद्ध यांच्यामध्ये खूप संबंध असतो, मोठा संबंध असतो. म्हणजे युद्ध झालं की फार आर्थिक नुकसान होतं, कारण युद्धामध्ये अनेक शस्त्रसाठे असतात, ते आपल्याला खर्ची करावे लागतात आणि ते महागडे असतात. अक्षरशः युद्ध झालं की देश अगदी म्हणजे फारच त्याचं नुकसान होतं. 10 वर्ष पाठीमागे जातो, 20 वर्ष पाठीमागे जातो. अशा पद्धतीनं या सुरक्षा यंत्रणा आणि त्या सुरक्षा यंत्रणेचं जतन करायचं असतं. वाटाघाटी चर्चेनं, निशस्त्रीकरणानं काय होतंय का बघायचं असतं. आता आपण पाहूया भारताची सुरक्षा यंत्रणा कशी आहे. ह्या सुरक्षा यंत्रणेबद्दल ही माहिती पाहिली, तिचं जतन करण्याचे काही उपाय पाहिले. आता भारतीय सुरक्षा व्यवस्थेचं कशा पद्धतीची ही व्यवस्था आहे. तुम्हाला हे माहीतच आहे की त्यामध्ये 3 विंग आहेत. एक आहे भूदल. भूदल म्हणजे कळतं ना, स्थल म्हणजे जमिनीवरचं. नौदल कळतं ना, नौदल म्हणजे पाण्यामध्ये असतं ते. आणि वायुदल, एअरफोर्स म्हणायचं त्याला, म्हणजे विमानदल. या संरक्षण करण्याच्या भारताच्या 3 यंत्रणा आहेत, सुरक्षा यंत्रणा आहेत. या तिघांचा सुरक्षा यंत्रणेमध्ये समावेश होतो. कोण कोण आहे नक्की लक्षात ठेवायचं. एक आहे भूदल, नौदल आणि वायुदल. किती आहेत? 3. भूदल, नौदल, वायुदल. या तिघांचं मिळून भारताची सुरक्षा व्यवस्था तयार झालेली आहे. भारताच्या भौगोलिक सीमाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही कुणावर असते माहितीये? भूदलावर असते. त्याला आर्मी म्हणतात. आर्मी ही जी आर्मी असते ना, भूदल जे असतं ना ते आपल्या भौगोलिक सीमाचं संरक्षण करतं. नौदल जे असतं ना ते भारतातील सागरी सीमाचं संरक्षण करतं. नौदल कळालं की नाही तुम्हाला? म्हणजे पाण्यामध्ये जे असतं ते. आणि वायुदल काय करतं रे? म्हणजे आपल्या हवेमधील सीमा जी असते, हवाई सीमा म्हणायचं त्याला. पण म्हणजे पाण्याची सागरी सीमा, हवाई सीमा आणि भौगोलिक सीमा म्हणजे प्रत्यक्ष जमिनीवरची सीमा, अशा 3 प्रकारच्या सीमा आहेत. आणि हे 3 प्रकारच्या सीमा सांभाळण्यासाठी 3 प्रकारचे विंग्स आहेत.
तीन प्रकारचे विभाग आहेत. एक आहे भूदल, ते काय भौगोलिक सीमांचं संरक्षण करतं. एक आहे नौदल, ते सागरी सीमांचं संरक्षण करतं. आणि एक आहे वायुदल, ते हवाई सीमांचं संरक्षण करतं. या तीन सीमा, त्या तीन सीमांसाठी, सीमा म्हणजे कळालं ना, नाहीतर कोणतरी म्हणाल शेजापाजारी चाळीत कोण असेल तर, सीमा म्हणजे देशाची सीमा. ओके, तर अवकाशाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही वायुदलाची असते. मग अवकाशामध्ये जी सीमा असते त्याला हवाई दल म्हणतात. या तिन्ही दलावरती संरक्षण मंत्रालय असतं. त्या संरक्षण मंत्रालयाचं, आता आपले संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग, कळते? नक्की कळते का? मनोहर पर्रिकर होते, नंतर निर्मला सीतारामन झाल्या, आता त्या अर्थमंत्री झाल्या, आणि परराष्ट्र मंत्री होते ते म्हणजे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग झाले. त्यांच्याकडे पहिलं गृह खातं होतं, आता ते याच्याकडे आले, संरक्षणाकडे आले. तर अशा पद्धतीने हे संरक्षण मंत्रालय जे असतं ना, ते संरक्षण मंत्रालय यांच्यावरती नियंत्रण ठेवतं. भारताचं भूदल आहे ना, ते खूप मोठं आहे, सर्वात मोठं भूदल आहे. ते जगातल्या 7व्या क्रमांकाचं मानलं जातं. आता जास्त असेल पण 7व्या क्रमांकाचं मानलं जातं. म्हणजे जगामध्ये असे फार मोजके देश आहेत ज्या देशांमध्ये ही भूदलं जी आहेत ती भूदलं अशी एका आकारानं मोठी आहेत. भारताचं भूदल जे आहे ना ते फार मोठं आहे. जगामधलं ते 7व्या क्रमांकाचं आहे, हे माहीत असू द्या तुम्हाला. आणि भूदलाचा जो प्रमुख असतो ना त्याला जनरल असं म्हणतात. भूदलाच्या प्रमुखाला जनरल म्हणतात. नौदलाचा प्रमुख असतो ना त्याला ॲडमिरल म्हणतात. आणि वायुदलाचा प्रमुख असतो ना त्याला एअर चीफ म्हणतात. काय म्हणायचं? एअर चीफ मार्शल. बघा, 3 सीमा, 3 विंग्ज आणि 3 प्रमुख असं ध्यानात ठेवायचं. कसं ध्यानात ठेवायचं कळलं? 3 सीमा, एक भौगोलिक सीमा, त्याच्याशी निगडीत असणारं भूदल, त्याचं संरक्षण कोण करतं? भूदल. नंतर एक सागरी सीमा, त्याचं संरक्षण करणारं नौदल. आणि एक हवाई सीमा, त्याचं संरक्षण करणारं वायुदल. हे 3 जे विंग आहेत ना, भूदल, नौदल आणि वायुदल, त्यांच्यावर नियंत्रण ठेवतं संरक्षण मंत्रालय. आता या तिन्ही दलाचे प्रमुख आहेत. या तिन्ही दलाच्या प्रमुखाला एकाला म्हणतात जनरल, एकाला म्हणतात ॲडमिरल आणि दुसऱ्याला म्हणतात एअर चीफ मार्शल. जनरल कुणाला म्हणतात? भूदलाचा प्रमुख असतो. नंतर ॲडमिरल कुणाला म्हणतात? नौदलाचा प्रमुख असतो. एअर चीफ मार्शल कुणाला म्हणतात? वायुदलाच्या प्रमुखाला. या तिन्ही दलांच्या प्रमुखाची नेमणूक कोण करतं माहिती आहे? हे महत्वाचं लक्षात ठेवा. हे तीनही प्रमुख आहेत ना कुणाचे? संरक्षण दलाचे. म्हणजे जनरल, ॲडमिरल आणि कोण असतो? एअर चीफ मार्शल. हे 3 प्रमुख असतात 3 दलाचे. आणि या 3 दलाच्या प्रमुखांची नेमणूक राष्ट्रपतीकडून होते. कुणाकडून होते? राष्ट्रपतीकडून. आता लष्करी राजवट म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? बघा, काय होतं माहिती आहे, बऱ्याच वेळेला अंतर्गत बंडाळी माजते आणि शासन व्यवस्था जी असते ना ती शासन व्यवस्था अव्यवस्थेत रूपांतर होते. मग तेव्हा आणीबाणी लागते. आणीबाणी म्हणजे राष्ट्राची यंत्रणा जी आहे, शासन व्यवस्था, ती संरक्षणाच्या म्हणजे मिलिटरीच्या ताब्यात दिली जाते. त्याला म्हणतात लष्करी राजवट. अशा राजवटीमध्ये लोकशाही असते का? तर अजिबात नसते. समजलं? लोकशाही म्हणजे लोकांनी निवडून दिलेलं राज्य नसतं. तर भारताचे राष्ट्रपती आहेत ना ते या सर्व दलाचं संरक्षण दल आहेत ना तिन्ही, कोणकोणती सांगा बघू? एक आहे भूदल, दुसरा आहे नौदल आणि तिसरा आहे वायुदल. सीमा कोणत्या सांगा? भौगोलिक सीमा म्हणजे जमिनीवरची सीमा, सागरी सीमा आणि हवाई सीमा. समजलं? नंतर त्यांचे प्रमुख जनरल, ॲडमिरल आणि एअर चीफ मार्शल. त्यांची नेमणूक करतं राष्ट्रपती. राष्ट्रपती हा तिन्ही दलाचा प्रमुख असतो, सर्वोच्च असतो तो. तिन्ही दल त्यांना तो सांभाळत असतो. म्हणून त्याला सुप्रीम कमांडर ऑफ द डिफेन्स फोर्स म्हणतात. हा सुप्रीम असतो. राष्ट्रपती हा सुप्रीम असतो. राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय संरक्षण दलाला
युद्ध करता येत नाही, शांतते संबंधी निर्णय घेता येत नाही, राष्ट्रपती नागरी सत्तेचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळं राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय या सेना दलांना काही करता येत नाही. लोकशाहीमध्ये नागरी नेतृत्व लष्करी नेतृत्वापेक्षा श्रेष्ठ मानलं जातं. ते लोकशाहीचं वैशिष्ट्य असतं. त्यालाच तर लोकशाही म्हणतात, जनतेचं राज्य म्हणतात. नाही लष्कर राज्य करायला लागल्यावर हुकुमशाहीच होणार आहे की नाही. भारताच्या सुरक्षा यंत्रणेतील तिन्ही संरक्षण दल, पुन्हा एकदा सांगतो, भूदल, नौदल आणि वायुदल. व्हेरी गुड. भूदल, नौदल, वायुदल हे तिन्ही दल आहेत ना, ते अद्ययावत असावेत यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. अनेक उपाययोजना असतात. एकच असते का? नाही. अनेक विंग्ज असतात, अनेक वेगवेगळ्या तुकडे असतात आणि अनेक प्रकारचं प्रशिक्षण असतात. त्यासाठी म्हणजे या अद्ययावतीकरणासाठी म्हणजे सुरक्षा व्यवस्था ही फार अद्ययावत असावी लागते, तर त्या देशाला भविष्य. नाहीतर त्या देशाला कसलं भविष्य आहे ना. कोण कधी बी काही करणार ना. म्हणजे आपल्यावर कुणी हल्ला करणार. जसं इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं आणि आपल्याला गुलामगिरीत राहावं लागलं, तशा पद्धतीची यंत्रणा पुन्हा एकदा तयार होईल. म्हणून अनेक संस्था स्थापन केलेल्या आहेत. संरक्षण दलामध्ये सर्व श्रेणीच्या व्यक्तींना आपले काम उत्तम प्रकारे करता यावं, पार पाडता यावं, यासाठी देशामध्ये अनेक प्रशिक्षण संस्था या आहेत. उदाहरणार्थ पुणे या ठिकाणी नॅशनल डिफेन्स अकादमी आहे. दिल्ली येथे नॅशनल डिफेन्स अकादमी आहे. या अकादमी काय करतात? या संरक्षण दल अद्ययावत आणि भक्कम करण्यासाठी कार्यरत असणारे आहे. अशा पद्धतीनं आपलं संरक्षण करण्यासाठी ही 3 दल आहेत, भूदल, नौदल आणि वायुदल. भौगोलिक सीमा, सागरी सीमा आणि हवाई सीमा. बरोबर आहे. नंतर जनरल, ॲडमिरल आणि एअर चीफ मार्शल. नंतर राष्ट्रपती त्याची नेमणूक करतात. राष्ट्रपतींना सारे अधिकार असतात. त्यांच्या अधिकाराशिवाय, त्यांच्या परवानगीशिवाय लष्कराला काही करता येत नाही, कारण ते प्रमुख असतात. आणि ही तिन्ही दलं अद्ययावत करण्यासाठी अनेक संस्था स्थापन केलेल्या आहेत. त्यातली मी उदाहरणं 2 सांगली. पुण्याला नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे आणि अजून कुठे? दिल्लीलाही आहे. दिल्लीलाही नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे. आता हे झालं लष्कर म्हणजे सैन्य. आता आपल्याला निमलष्करी दलं पाहिजे. म्हणजे सैन्याच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून अजून काही दलं संरक्षणासाठी, अंतर्गत संरक्षण असतं ना. आणखी भारतामध्ये संरक्षण दलाला मदत करण्यासाठी निमलष्करी दलं असतात. निमलष्करी म्हणजे पूर्ण मिलिटरीमधले, मिलिटरी सोडून असतात. ती पूर्णतः लष्करी नसतात आणि पूर्णतः नागरीही नसतात. समजलं? अशी काही दलं आहेत. म्हणजे नागरी दलही नाहीत आणि लष्करी दलही नाहीत. अशा दलांना निमलष्करी दलं म्हणतात. ती पूर्णतः लष्करी नसतात आणि नागरी नसतात, म्हणून त्यांना निमलष्करी दल असं म्हणायचं. संरक्षण दलांना सहाय्य करणं हे त्यांचं प्रमुख काम आहे. ही निमलष्करी दलं कशाचं काम करत असतात? संरक्षणाचं काम करत असतात. आता उदाहरण तुम्हाला सांगतो, मग लक्षात येईल. बघा, BSF माहीत असेल तुम्हाला, त्याला म्हणतात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. नंतर त्याला मराठीत तटरक्षक दल असं म्हणायचं, किंवा सीमा सुरक्षा दल म्हणायचं. तटरक्षक नाही, सीमा सुरक्षा दल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. नंतर कॉस्ट गार्ड एक असतात, म्हणजे तटरक्षक दलाचं संरक्षण करण्यासाठी एक वेगळी यंत्रणा असते, त्याला कॉस्ट गार्ड असं म्हणतात. नंतर केंद्रीय राखीव पोलीस असतात, त्याला CRPF म्हणतात. CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. नंतर जलद कृती दल असतं, रॅपिड ॲक्शन फोर्स म्हणतात त्याला. या सर्वांचा निमलष्करी दलामध्ये समावेश होतो. लष्करीसारखं युद्धाचं प्रशिक्षणही नसतं आणि नागरी जसे पोलीस वगैरे असतात तसंही नसतं. हे निमलष्कर असतं. समजलं? जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा यांना पाठवलं जातं देशांतर्गत. रेल्वे स्थानकं, तेल साठे, पाण्याचे साठे, या महत्वाच्या ठिकाणाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही यांची असते, निमलष्करी दलांची असते. देशामध्ये काही महत्वाची ठिकाणं असतात, जसं की रेल्वे स्थानक आहे, नंतर
तेल साठे आहेत, पाण्याचे साठे आहेत, त्यांचं संरक्षण निमलष्करी दलं करत असतात. नैसर्गिक आणि मानवनिर्मित दलांची किंवा आपत्तीचं व्यवस्थापन करण्यात त्यांचा सहभाग असतो. व्यवस्थापन करायचंय तर त्यांचा सहभाग महत्वाचा असतो. शांततेच्या काळात देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमांचे संरक्षण सुद्धा करण्याची जबाबदारी या निमलष्करी दलावरतीच असते. सीमारेषा जी असते ना देशाची, त्या सीमारेषेच्या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी. लष्करी रोखणे, सीमेवर गस्त घालणं ही कामं सुद्धा त्यांना करावी लागतात. सीमेवर गस्त घालायची कुणाचं काम आहे? निमलष्करी दलाचं. किंवा काही गावं अशी असतात की ते सीमेवरती असतात, मग त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होते. त्यामुळं त्यांचं भीतीचं निराकरण करणं ही जी जबाबदारी असते ती निमलष्करी दलांची असते. भारताच्या सागरी किनाऱ्याचं रक्षण करण्यासाठी तटरक्षक दल आहे. त्याला आपण म्हटलं ना कॉस्ट गार्ड म्हटलं, तटरक्षक दल. हे तटरक्षक दलाची निर्मिती करण्यात आलेली आहे. सीमारेषेचं त्यांनी फक्त संरक्षण करायचं आणि भारताच्या सागरी हद्दीमध्ये मच्छीमारी व्यवसायाला संरक्षण द्यायचं. सागरी मार्गावरील चोरटा व्यापार जो आहे तो थांबवायचा. ही सारी कामं हे तटरक्षक दल करत असतं. समजतंय तुम्हाला? नंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामी राज्यातील प्रशासन, त्यांचं काम केंद्रीय राखीव पोलीस दल करत असतं. CRPF म्हणायचं त्याला. बॉम्बस्फोट, दंगे, देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण झाला तर त्यांना वेगवान हालचाली करून सुरळीत काम करायचं असतं. सुरळीत करण्याचं काम जलद कृती दल करतं. त्याला रॅपिड ऍक्शन असं म्हणतात. प्रत्येकाचं काम तुम्हाला माहीत पाहिजे. कॉस्ट गार्डचं काम काय आहे, बॉर्डर सिक्युरिटी दलाचं काम काय आहे, CRPFचं काम काय आहे, हे सारं तुम्हाला माहीत पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व अजून काय म्हणतो लष्करी शिक्षण यांची जर आवड असेल ना, त्यांच्यामध्ये अजून निर्माण व्हावी. उद्याच्या देशाचे संरक्षण करते हे विद्यार्थी असावेत. या दृष्टीनं NCC म्हणजे नॅशनल कॅडेट कोअर, आता मला वाटतं MCC आहे, महाराष्ट्र कॅडेट कोअर आहे. प्रत्येक राज्याला वेगळं दिले. पूर्वी आमच्या वेळेला मी होतो NCC मध्ये, त्यावेळेला NCC असेल, नॅशनल कॅडेट कोअर म्हणतात. त्यांची स्थापना आपल्या शाळेमध्ये केलेली आहे. तर त्यातून काय साधलं जातं तर लष्करी शिक्षणाची आवड विद्यार्थ्यांच्या मध्ये निर्माण केली जाते. त्याला महाविद्यालय, शाळा, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्यासाठी यांना सहभागी होता येतं. विद्यार्थिनींनाही सहभागी होता येतं आणि विद्यार्थ्यांनाही. अशा पद्धतीची ही निमलष्करी दल आहे. मी तुम्हाला BSF सांगितलं, कॉस्ट गार्ड सांगितलं, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स सांगितलं आणि रॅपिड ऍक्शन फोर्स सांगितलं. त्यांची कामही सांगितली. आता आपल्याला गृहरक्षक दल